सेवालाल महाराजांची 287वी जयंती जी आहे ती मोठ्या उत्साहात पोरादेवी या ठिकाणी साजरी होत आहे। या ठिकाणी राज्याचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक जे आहेत ते या ठिकाणी दाखल झाले आहेत। भाऊ, सेवालाल महाराजांची 287वी जयंती साजरी होत आहे, मोठा उत्साह या महोत्सवाच्या निमित्तानं पाहायला मिळतोय। नाही, खरं म्हणजे महाराजांची जयंती ही बंजारा समाजांसाठी हा सर्वात मोठा उत्सव राहतो आणि असा उत्सव या प्रमाणावर जर साजरा करत असाल तर माझं मत आहे की सेवालाल महाराज यांच्या विचार आणि त्यांनी जे काही सांगितलेलं आहे आणि ते घडलेलं आहे हे बंजारा व्यतिरिक्त सर्व समाजाला समजलं पाहिजे आणि सर्व समाजांनी याच्यात सहभागी आपण यावेळेस करून घेतलं, ते पण एक आनंदाची बाब आहे। दादा, हिरामन खोसकरांनी म्हटलंय की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणासाठी 60 ते 70% आमदारांची इच्छा आहे, विलिनीकरण व्हावं अशा पद्धतीचं वक्तव्य जे आहे ते त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे। नाही, आमदार खोसकर साहेबांनी जे काही वक्तव्य केलं असेल ते त्यांचं व्यक्तिगत असू शकते। मला जर विचारलं तर मी असंच म्हणणार की आम्ही पहिले ठरवू, आम्ही बसू, सर्व काही आमदार मिळून बसू, आमची बैठक बोलवावं, बैठकीत आमचं सर्वांचं मत घ्यावं आणि मत घेतल्यानंतरच त्याचा निर्णय घेण्यात यावा। काही अदृश्य शक्तींच्या कारवायांमुळे दादांना राष्ट्रवादीतून बाहेर पडल्याचं म्हटलं आहे शशिकांत शिंदे यांनी। पुन्हा जर तुम्ही अशा पद्धतीनं वादग्रस्त वक्तव्य जर केले तर आम्ही जशाच तसं उत्तर देऊ असं शशिकांत शिंदेने म्हटलं आहे। म्हणजे राष्ट्रवादीतून बाहेर पडून सेपरेट राष्ट्रवादी जी झाली तर ती अदृश्य शक्तींमुळे केली असं शशिकांत शिंदेने म्हटलं। नाही, तो विषय शिंदे साहेबांचं त्यांचं व्यक्तिगत त्यांच्या पक्षाचा विषय त्यांनी मांडावं, आम्हाला त्याच्यात काहीच हरकत नाही आहे। पण जोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजितदादांचा जो पक्ष, आमचा पक्ष जो आहे याचा विचार आहे, तर आमचं मत आहे की सामूहिकरित्या सर्वांनी बसून त्याचा निर्णय घेण्याची गरज आहे आणि आमचं मत घेतल्यानंतर आम्ही तिथे मत मांडू चांगलं। तटकरेंना थेट त्यांनी अशा पद्धतीनं उत्तर जे आहे ते दिलेलं आहे शशिकांत शिंदेंनी की आम्ही जशाच तसं उत्तर देऊ। ठीक आहे, आता पक्ष त्यांची काय भावना आहे मला माहिती नाही आहे, एकदा मी ते काय बोललेलं आहे ते बघतो मी, त्यानंतरच त्याच्यावर भाष्य करणं योग्य राहील। अजितदादांच्या निधनाच्या दिवशी एक धक्कादायक प्रकार जो आहे तो मंत्रालयात पुढे आला होता। अल्पसंख्याक विभाग जे अजितदादांकडे होतं त्या विभागामध्ये दुखवट्याच्या दिवशीच त्या ठिकाणी प्रमाणपत्र जे आहे ते वाटप या ठिकाणी करण्यात आलेली आहे। नाही, याची माहिती घेतो मी, आपण माहिती घेऊन समोरची चर्चा याच्यावर करता येईल याच्यावर। अतुल बेनकेंनी म्हटलं आहे की आम्ही ज्या पद्धतीनं जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन उमेदवार उभे केले होते त्याच पद्धतीनं आम्ही आगामी काळात सुद्धा वाटचाल आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत। एकीकडून विलिनीकरणाची सुरुवात या संपूर्ण पुणे जिल्ह्यातूनच या मतदारसंघातून केल्या जातं असं बोललं जात आहे। बघा, पक्षश्रेष्ठींनी जर निर्णय घेतला तर आम्हाला काहीच हरकत नाही आहे त्याच्यात। आणि राहिला प्रश्न, काही नगरपालिकेची निवडणुका झाल्यात, महापालिका झाल्यात आणि जिल्हा परिषद पंचायत समिती झाल्यात। आता ते एका जिल्ह्यापुरता किंवा त्या महापालिकेपुरता मर्यादित काही निर्णय आहेत आत्तापर्यंत आपल्याला तसं बघायला मिळते। पण जरी पक्षश्रेष्ठी जर काही निर्णय घेत असतील तर आम्हाला काहीच हरकत नाही, आम्हाला काम करण्याशी मतलब आहे। तुमची जी बाजू भक्कम, नाईक परिवार इतक्या वर्षापासून पवार साहेबांसोबत आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर आहे, राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हावं, एकत्रित पवार कुटुंब एकत्रित पक्ष म्हणून पुढं यावं का असं वाटतं का? हे मी तुम्हाला आत्ताच बोललो की योग्य निर्णय हे पक्षश्रेष्ठींनी घ्यावं आणि त्याच्या आधी आमच्यासारख्या सर्वांना बोलवावं, सर्वांचं मत जाणून घ्यावं आणि पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेईल, म्हणजे आमच्या आता सुनेत्रा वहिनी आमच्या जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी जो निर्णय घेतला आम्हाला ते मान्य राहील। शेवटचा प्रश्न, राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या संदर्भानं काय बैठका होतील आणि कधीपर्यंत हा संपूर्ण तिढा सुटेल? नाही, ते कमिटीचं एक 37-38 समितीचे सदस्य आहेत, त्यांचं मतदान होतो, पण या केसमध्ये मतदान होणार असं मला वाटत नाही आणि सर्वांचं युनॅनिमस निर्णय राहील आणि तो निर्णय जे पक्षश्रेष्ठी घेईल त्याला आम्ही मान्य करू। माझं मतदान नाही आहे तिथे, पण ज्यांचं आहे ते सर्वांचं मत हेच आहे की एक निर्णय घ्यावा पक्षांनी आणि तो निर्णय आम्हाला सर्वांना मान्य राहील। पक्षश्रेष्ठीचे या संपूर्ण संदर्भाने निर्णय घेतील तो मान्य राहणार असल्याचं इंद्रनील नाईक यांनी सांगितलं। कॅमेरामॅन साई कायारवारसह विवेक गावंडे, TVN मराठी, वाशिम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।